gas pressure, वायूचा दाब. Example related with the balloon. When you, if you, if a balloon is inflated by filling air by mouth, it inflates on all sides. समजा तुम्ही एखादा रबरी फुगा घेतला आणि तोंडाने त्याच्यामध्ये हवा भरली तर हा फुगा हवेने भरला जातो, त्याच्यावर वायूचा दाब आपल्याला दिसतो. आणि नाऊ balloon is here container. We can see a gas exert pressure on the wall of container. Here is the balloon is our container, and the gas pressure exerts on the all in all direction. So the balloon inflates on all sides. If you try to, a pinhole is created in the balloon. Now air leaks out and the balloon does not inflate fully. समजा तुम्ही एका टाचणीच्या साह्याने ह्या ज्या फुग्यामध्ये हवा भरलेली होते तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर हवा लीक होईल आणि त्याचबरोबर हवा लीक झाल्यानंतर तुम्ही कितीही त्याच्यामध्ये गॅस प्रेशर भरण्याचा प्रयत्न करा तर फुग्यामध्ये हवा भरली जाणार नाही. सो a common word is here fluid. All gases and liquids have a common name, fluid. म्हणजे वायुरूप पदार्थ किंवा द्रवरूप पदार्थ यांना एक कॉमन शब्द दिलेला आहे, त्याचं नाव आहे फ्लुइड, द्रायू. Fluids in a container exert pressure from within on the walls and the bottom of the container. Now atmospheric pressure. Here is the one of the simple example for the atmosphere. Atmosphere, वातावरण. Air surrounds the earth from the all sides. This layer of air is called as atmosphere. आपल्या सभोवताली हवेचे जे आवरण आहे या आवरणाला आपण काय म्हणणार आहे, ॲटमॉस्फिअर किंवा वातावरण. आता ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजेच वातावरणीय दाब. हा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कसा आहे आणि किती आहे ते आपण बघणार आहे. वातावरणीय दाब. ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट, म्हणजे जवळजवळ 16 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरण आहे, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. अल्सो इट एक्सटेंड्स अप टू 400 किलोमीटर इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म. म्हणजे जवळजवळ 400 किलोमीटरपर्यंत हे विरल वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतं. The pressure created due to the air is called the atmospheric pressure. इथं ॲटमॉस्फिअरिक प्रेशरची तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. हवेमुळे जो दाब निर्माण होतो, द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. The air pressure at the sea level is called 1 atmospheric pressure. म्हणजे समुद्र सपाटीवर हवेचा जो दाब आहे तो आपण एक वातावरणीय दाब 1 atmosphere pressure असा मोजला जातो. The air pressure decreases as one goes up in the height from the sea level. समुद्र सपाटीपासून जसजसे उंचावर जाल तसं हवेचा दाब काय होत जातो, कमी कमी होत जातो. 1 atmosphere is equal to 101 into 10 raised to 3 Pascal is equal to 1 bar is equal to 10 raised to 3 m bar. The value for the m bar, 1 m bar is given here. It is a hectopascal.
Atmospheric pressure is specified in the units mbar or hectopascal. Here is the one of the closed container. If the pressure air exists in a closed container, air molecules in a random motion continuously hit the walls of the container. एका उभ्या अशा नळकांड्यामध्ये आपण काय केलेलं आहे, बंदिस्त सिलेंडरमध्ये आपण एअर भरलेली आहे. एअर इज द एअर मोलेक्युल्स इन अ रॅन्डम मोशन, म्हणजे यादृच्छिक गती. हवेचे जे मोलेक्युल्स आहेत ते त्यांना हव्या असलेल्या दिशेमध्ये कंटिन्युअसली या कंटेनरच्या वॉलवर आघात करतात. हिअर इज द इंटरॅक्शन फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. म्हणजे ज्या बंदिस्त सिलेंडरमध्ये आपण किंवा कंटेनरमध्ये ही हवा भरल्या त्याच्यावर एक बल प्रयुक्त झालेलं आहे. सो प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू धिस फोर्स. म्हणजेच केवळ या बलामुळे या ठिकाणी दाब काय आलेला आहे, क्रिएट झालेला आहे. We constantly bear the atmosphere pressure on our heads. महत्त्वाचं आहे बघा. We constantly bear, आपल्या डोक्यावर सतत हवेचा दाब प्रयुक्त करतो. Also the cavities in our body also filled with the air and arteries and veins are filled with the blood. म्हणजे आपल्या शरीराच्या अंतर्गत सुद्धा हवा आहे, त्या तुमच्या आर्टरीजमध्ये आणि व्हेन्समध्ये ब्लड भरलेला आहे. सो वी डू नॉट क्रश अंडर वॉटर अँड ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्या संपूर्ण शरीराचा आतलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा दाब जो आहे तो आपल्या डोक्यावर असलेल्या दाबा इतकाच आहे. हिअर इज द we do not get crushed under water and due to the atmosphere pressure as the pressure is balanced. आपल्या शरीराच्या आतला दाब आणि शरीराच्या आपल्या डोक्यावरचा दाब हा काय आहे, बॅलन्स्ड आहे. सो द अर्थ's atmospheric pressure decreases with height from the sea level as shown in the figure.